नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आरोग्याविषयी जाणून घेणार आहोत. आपण डॉक्टर जिगर गोरे यांना भेटणार आहोत. आपल्यासोबत आहेत. ठाण्यामध्ये वास्तव्य असून ते 9 वर्ष या होमिओपॅथी ह्याच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. बऱ्याच रुग्णांना त्यांनी रिझल्ट आलेले आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत. बरेचसे माझे सुद्धा प्रश्न आहेत आरोग्याविषयी आणि तुम्हाला सुद्धा जाणून घेता येणार आहे. आपल्या ठाण्यामध्येच आहेत. तर आपण लगेचच वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅम. आपलं नाव सांगा. माझं नाव डॉक्टर जिगर गोरी. मी ठाण्यात TMCच्या समोर आपलं नवीन क्लिनिक ओपनिंग आहे रविवारी. अरे तर वा. तुम्हाला तर प्लीज खास आमंत्रण आहे आणि तुमच्या सगळ्या फॉलोअरला पण खूप विनंतीने आमंत्रण देतो की तुम्ही रविवारी 3 ते 7च्या दरम्यान आपल्या ओपनिंगला या. बरं, आपण तो ऍड्रेस सुद्धा डॉक्टरांचा देणार आहोत क्लिनिकचा. आणि चांगली गोष्ट आहे, एक नवीन पण क्लिनिक आहे. अजून आधी कुठे होतं आपलं गोखले रोडलाच होतं. जुनी प्रॅक्टिस आहे माझी. आता इकडे आपण सेपरेट प्रॅक्टिस म्हणून स्थायिक डॉक्टर म्हणून इकडे अच्छा अच्छा. डॉक्टर, म्हणजे तुम्ही आता समजा आता आपण सुरुवातच करूया की रुग्णाविषयी जर समजा तुम्ही पहिल्यांदा रुग्णाला जर भेटताय, मग तेव्हा कसं काय म्हणजे रुग्णास जेव्हा सुरुवात होते तुम्ही हाताळायला की तेव्हा तुमचं काय असतं प्रॅक्टिस? तुम्ही हे सर्वात चांगला प्रश्न मला विचारलाय. ऍक्च्युली कसे असतात, माझे जे पेशंट्स आहेत ते सगळे माझ्याकडे फक्त औषधामुळे नाही तर माझी जी पद्धत आहे पेशंटकडे बघायची, पेशंटची जी पूर्ण हिस्ट्री आहे ते माहिती करून घ्यायची आणि मग त्यांना समजून त्यांचं रुग्ण हे जे आहे त्रास हे का त्यांना आलाय त्यांना समजवायला पाहिजे. त्यांचा हक्क असतो. बरोबर. ठीक आहे. मग त्यांना समजवतो, आपण समजतो, मग त्याची पूर्ण चाचणी करतो. त्यानंतर आपण पुढे केस टेकिंग घेता घेता त्यांना सॉल्युशन देत असतो आणि कुठे काय औषध लागेल ते मग आपण डिटेल. मग होमिओपॅथी ह्या क्षेत्रामध्ये मी ऐकलं की तुम्ही 9 वर्षांपासून आहात. हो, 9 वर्ष झाले मला ह्या प्रॅक्टिस करता करता. आणि आपण फक्त ठाण्यामध्ये नाही तर आपण इंटरनॅशनली पण हे प्रॅक्टिस करत आहोत आणि जास्तीत जास्त 108 पेक्षा पण जास्त कंट्रीज मध्ये आपले मेडिसिन्स कुरिअरने जात असतात. माझा अजून एक प्रश्न होता, म्हणजे आता बरेच वर्ष लोक त्रास काढत असतात, एखाद्या आजाराचा सामना करत राहतात. काही बायका असतात त्या अंगावर काढतात. तर मग असे बरेच वर्ष घालवल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल की का सर्वात मोठी चूक ऑलरेडी आपल्या सगळ्या इंडियन बायका सगळे, फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात हे खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. सगळं अंगावर काढणं, तू झोपून जा उद्या बरं वाटेल, पण असं नसतं. खूप काही आजार असतात जे आतमधून मुळामधून येतात. म्हणून आपण मुळातून जे ट्रीटमेंट करतो ते त्यांच्यासाठी एवढी चेंजफुल असते की लोकांना वाटतं असं कसं मॅजिक होऊ शकतो. पण दिस इज नॉट मॅजिक, दिस इज प्युअर सायन्स. आपण जे करत आहोत त्यांच्या मुळापासून त्यांचा आजार काढतो. आणि मी तर सगळ्यांना तेच सांगतो की तुम्ही एकदा येऊन तुम्ही बघायचं, तुम्ही समजायचं की तुम्हाला त्रास काय आहे, तुम्ही त्रास काय आहे तुम्हाला समजलं, मग त्याचा पर्याय काय, आता त्याच्यातनं बाहेर कसं निघायचं. फक्त होमिओपॅथीच हाच उपचार, एकच उपचार करायचा असं मी कधीच सांगत नाही. तुमच्या दुसऱ्या कुठल्या ट्रीटमेंट चालू असतील तरी त्याच्यासोबत आपण ह्या मेडिसिन्स घेऊ शकतो. सेफ आहेत, साईड इफेक्ट नाहीयेत, नॅचरल आहेत. सर्वात मोठं म्हणजे आता कोणी दुसरं सजेस्ट केलेलं आहे, कोणी दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन आलेली व्यक्ती आहे, तुमच्याकडे आलेली आहे, तुमचं नाव ऐकून किंवा आपला आता व्हिडिओ सुद्धा बघणार आहेत, तर त्या आल्यानंतर मग ते ज्या टॅबलेट्स चालू असतात त्याच्यासोबत हे चालू राहतं का? चालू राहू शकतो. येस, चालू राहू शकतो. आपण जो आजार आहे त्या आजाराच्या हिशोबाने मग आपण डिसाईड करतो की त्या मेडिसिन्स कसे कमी करायचे आणि मग ह्या मेडिसिन्सला कसं आपण बॉडीमध्ये इंड्यूस करायचं आणि ते नॅचरली बॉडीला हील करू द्यायचं. ते एक सर्वात मोठा बेनिफिट आहे आपल्या या होमिओपॅथी. बरं, म्हणजे बघा, म्हणजे आपल्याला ते जाणवतच की आपण आता बरेच वर्ष एखाद्या आजारावर औषध घेतो पण काही त्याचा रिझल्ट नसतो आणि तुम्ही समजा आता डॉक्टरांकडे आलात आणि तुम्हाला रिझल्ट पहिल्या दिवसात किंवा थोड्या दिवसात जाणवू लागतो की लगेच तूप खाल्ल्यावर रूप पण येत नाहीये आणि तुम्ही ते पण एक गोष्ट आहे. तर तुम्ही तसं जाणून घेऊ शकता आणि डॉक्टरांकडे आल्यानंतर आपल्याला ते सगळे प्रश्नांची उत्तरं मिळतातच. आपण डॉक्टरना देवच मानतो एक प्रकारचं, हो की ना? देव. हो, प्रत्येक डॉक्टर जे कार्य करत असतो ते आपल्याला बरं करण्यासाठीच त्यांचा हा विचार असतो. तर आपण आता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारेल की तुमची आता ही जी रुग्णाला हाताळायची पद्धत आहे होमिओपॅथीमध्ये ती कशी आहे, सुरुवात कशी आहे? मग पहिल्यांदा जसा पेशंट आला, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणले की माझ्याकडे आता इन्फर्टिलिटीचा पेशंट आला, म्हणजे हे
खूप गंभीर विषय आहे. आपल्या इकडच्या सगळ्या लेडीजला किंवा पूर्ण नॅशनली नाही तर इंटरनॅशनली पण हा प्रॉब्लेम खूप पसरत आहे, इनफर्टिलिटी. अच्छा, म्हणजे काय मराठीत काय म्हणा, बाळ. अच्छा, बाळ न होणं, सांगणार की तुम्ही IVF करा, अच्छा, IVF बरोबर. करा तरच होईल. मग IVF केल्यानंतर पण 2-4 लाख रुपये टाकल्यानंतर पण आपल्याला समजतं की बाळ होऊ शकत नाही. हे एक जे मातृत्वाचा जे भाव आहे ना, ते खूप बायकांकडनं सुटतंय बिकॉज ऑफ म्हणजे लोकांना माहिती नाही की असं पण उपचार अवेलेबल आहे, जिकडे ऑपरेशन न करता पण आपण त्यांना नॅचरली कन्सीव्ह करायला लावू शकतो. म्हणजे ते प्रेग्नेंट होऊ शकतात. असे भरपूर केसेसला आपण ऑलरेडी पार पाडलेलं आहे. तुम्ही साधारण मला एक सांगाल का, कोणता असं म्हणजे रुग्ण आहे आता एवढ्या तुमच्या प्रॅक्टिसमध्ये, एखादा रुग्ण तर तुमच्या मनात घर करून राहिला असेल किंवा त्यामागे तुम्ही बराच हे घातलं असेल, इफर्ट्स दिले असतील, तर असा कोणता रुग्ण आहे का, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला जाणून घ्यायची. तुम्ही एक माझ्या मनाचा एकदम जवळपासचा प्रश्न विचारला आहे. आणि हे फॅकल्टी ऑफ इन्फर्टिलिटी म्हणजे जे तुमचा हा भाग आहे विषय, त्यामध्ये माझी रुची एवढी वाढलेली आहे आणि माझ्याकडे असे पेशंट्स वाढलेले आहेत या गोष्टीसाठी की ते आई बनू शकत नाही, ते मातृत्वाचा भाव घेऊ शकत नाही. आणि मग ते सोशल एन्झायटी असते की बाबा लोक काय म्हणतील, माझे घरचे मला हे बोलतायत, सगळं प्रॉब्लेम मलाच आहे का. पण तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा नसेल किंवा हस्बंडला असेल तरी पण आपण त्याची चाचणी पहिले करतो, कोणाला काय प्रॉब्लेम आहे. आणि मग जर समजा फिमेल्सला जास्त करून हे प्रॉब्लेम असेल, PCOD, PMOS आणि मग त्यामुळे झालेलं इन्फर्टिलिटी, हे मोस्ट कॉमन आहे. तर असे आपले एक पेशंट आले होते, तुम्हाला एक सांगतो, नाव नाही घेणार, पण आपले एक पेशंट आले होते इकडचेच. ती फक्त 27 वर्षाची होती आणि तिला सांगितलेलं त्यांच्या सगळ्या गायनेकोलॉजिस्टनी की आता तुम्ही कधी आयुष्यात आई बनवू शकत नाही, आई बनायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला डोनर एग घ्यायला लागेल, दुसऱ्यांचे अंड घ्यायला लागेल आणि मग तुम्हाला IVF करू शकता. ते पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालं तर झालं, नाहीतर मग सेकंड अटेम्प्ट घेऊया. आणि त्यांचं AMH म्हणजे एक रिपोर्ट असते, ती 0.1 होती, म्हणजेच ओव्हेरियन फेलियर. म्हणजे ते कधीच प्रेग्नन्सी नाही करू शकत, स्वतःची. तसे पेशंट आले आणि मग आज मी तुम्हाला डायरेक्ट सरळ सांगतो पुढची स्टोरी. आज मी त्यांच्या छोटीशी बाळ आहे, लक्ष्मी आहे, तिच्यासोबत मी स्वतः खेळतो आहे आणि ती त्यांचे पूर्ण फॅमिली एकदम खुश आनंदित आहेत आणि नॅचरल कन्सेप्शन केलेलं आहे त्यांना. आणि त्यांचा AMH पण आपण वाढवून 1.2 1.3 पर्यंत घेतला आणि नॅचरली त्या कन्सीव्ह करून आहेत. आणि असे खूप गायनेकोलॉजिस्ट आहेत जे आपल्याला सपोर्ट पण करतात आणि त्यांना माहिती असतं की आपल्याला कुठे लिमिटेशन्स आहेत, कुठे स्कोप आहे. जसं मला माहिती आहे होमिओपॅथीमध्ये काय स्कोप आहे आणि काय लिमिटेशन करायची आहे आणि कुठे नाही, आणि कोणाला कुठल्या रुग्णाला ते करायचं ते आपल्याला सर्वात जास्त इम्पॉर्टंट माहिती म्हणजे ही, की कुठे हात घ्यायचा आहे, कुठे केस नाही घ्यायचा आहे, कोणाला काय गाईड करायचं आहे, हे करा किंवा ते करा, ते सगळं पण आपण समजवतो. खूप छान, बरं वाटलं. कारण एखाद्या स्त्रीलाच माहित असतं की स्त्रीची कहाणी सुरुवात घरापासूनच होते, की एक नैराश्य पण येतं त्या स्त्रीच्या मनामध्ये आणि पूर्ण मग आयुष्य ते थोडं थोडं खटके उडत जातात. हे सगळ्या स्त्रियांचं, किती पण एज्युकेटेड असू दे फॅमिली किंवा, आणि लोकांचं जे जग आहे ना, हे खूप हे असतं ज्या जगात आपण राहतो. तुम्ही स्त्री असून तुम्हाला माहित आहे. आणि जे आई बनण्याचा जो आनंद दिलाय तुम्ही, खरंच त्या तिला तर किती, ती कधी विसरूच शकत नाही. किती ब्लेसिंग्स भेटतात. अजून पण मला गुजबम्स येतात हे विषय काढल्यानंतर. आपण हा केस आम्ही इंटरनॅशनली पण टाकलाय, कसं ते झालं आणि कसं ते पॉसिबल झालं ऍक्च्युअली. ते खूप मोठा केस होता आमच्या आयुष्यात. असे भरपूर आहेत, पण हा म्हणजे एकदम जो जीवाला लागणारा केस आहे, म्हणजे एक लक्षात राहणार. तसं थोडक्यातच त्यांनी सांगितलंय, पण याच्या मागे मोठी कहाणी आहे आणि तो वेळ असतो त्याच्यानंतर ते सगळं करणं आणि त्या रुग्णाने पण ते संपूर्ण त्यांना समजणं त्यांना समजायचं असतो, त्यांना आपण एकदम आपुलकीने सांगायचं असतो की काय प्रॉब्लेम, त्यांच्या फॅमिलीला गाईड करायचं असतं. असे भरपूर लोक आहेत ज्यांना वाटतं की नाही सर माझे आई वडील नाही समजणार, त्यांना हे होईल. मी त्यांना सांगतो तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला हे आधी काउन्सिलिंग करावी लागत असेल फॅमिलीशी, की काय कसं करणार आहात, कारण एखादी निगेटिव्ह असते, नाहीच होणार आपण हे कर, असंही तुम्हाला मिळत असतील ना. सर हे पॉसिबलच नाहीये, तुम्ही कसं सांगताय, मला गायनेकोलॉजिस्टने सांगितलं की होऊ शकत नाही, मग तुम्ही कसं सांगतायत. मी बोलतो आपण ट्रीटमेंट करूया, आपण बघूया, तुम्हाला प्रूफ दाखवूया, आपण बघूया कसं तुमच्या रिपोर्ट्स मध्ये इम्प्रुव्हमेंट येते 1 by 1 आणि मग आपण पुढे ठरूया आणि मग रिझल्ट बोलतात. हे तुमचं सगळं हे
म्हणजे खरंच वाखाणण्याजोगं आहे, कारण ह्याच्या मागे खूप अभ्यास केलेला आहे. अभ्यास करून आपल्यापर्यंत येणं म्हणजे खूप साधी गोष्ट नाही की ह्याच्यावरती. आणि ही आता ना खूप खाण्यापिण्याच्या कशामुळे हे सर्व होत असतं जास्त आताच्या मुलींना. मी ऐकलं आसपास की तो जास्त हे कशामुळे उद्भवतं तुम्हाला तुमच्या जास्त करून आपण लाईफस्टाईल जे म्हणतो ते लाईफस्टाईल सगळ्यांचे आता एकदम खराब होत चालले. फास्ट फूड जास्त खाणं किंवा खाणं पण ते लिमिट म्हणजे नियम नसतात. ते नियम पाळणं सोडून देतात. मग फास्ट फूड खाऊन ते बाहेर जाणं, परत पार्टी करणं, परत ते सायकल. कॉलेज लाईफ गोईंग गर्ल्स असतात त्यांना पण हेच फक्त दिसतं. अट्रॅक्टिव्ह आहे ना, आजचं जग अट्रॅक्टिव्ह आहे दिसण्यावर. येस. आणि जास्त करून ह्याच्यापेक्षाही मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे स्ट्रेस. इमोशन्स, भरपूर साठलेले इमोशन्स ते कारण असतात. सर्वात डीप कारण हा आहे. त्यामुळे सगळे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात. आपण हॉर्मोन्सला पण एक एक एन्टँगलमेंट काढतो आणि त्यांना एक एक करून सोल्युशन देतो. त्या जेव्हा ते हे होत असेल डेव्हलप, तर ती व्यक्ती किती खुलून निघत असेल. म्हणजे ते स्टेप बाय स्टेप जाण्यात आणि तुम्हाला पण ते बघण्यामध्ये आणि रिझल्ट तर आहेच, ते आपल्याला दिसेलच. आपण बाळ बघू शकतो ना, आपण स्क्रीनवर आपण दाखवू नक्कीच. तर असे बरेचसे प्रश्न आहेत, आपण बघत राहा व्हिडिओ. तर डॉक्टर अजून म्हणजे आता हा रुग्ण तर आपण ऐकला, अजून एखादा असा रुग्ण आहे की तुमच्या मनात असा कायम घर करून राहिलाय? हो, तर ते शोधण्यामागे मागच्या जे माझ्या डोक्यात जे आजार चालू असतात किंवा जे लोक रुग्ण जे माझे आहेत ते एकदम जवळचे असतात, आपले एकदम फॅमिली सारखं एक रिलेशन होऊन जातो. मग असेच अजून एक पेशंट होते जो आता फक्त तो 6 to 7 इयर्सची एज होती त्या बाळाची. आणि त्या आईने येऊनच पहिले रडणं सुरू केलेलं. तर म्हणलं का तुम्ही रडतायत, काय झालं? तर ते म्हणाले की माझं बाळ अजूनपर्यंत ताक पिऊ शकत नाही. काही पण बाहेर काही पण खाल्लं, साधं पण खाल्लं, घरातलं पण जर थोडं थंड झालं, वातावरण बदलला तर हा म्हणजे एवढा खोकतो की त्याला अँटीबायोटिक देऊन देऊन आम्ही दमतो. म्हणजे जे आपण ऍलोपॅथिक पद्धतीने सांगतो. म्हणजे हे एलर्जी असते. एलर्जीचे जे त्रास असतात ना ते बाळाला किंवा कोणाला येऊ शकतं, म्हाताऱ्यांना, आपल्याला, वयस्कर माणसांना, सगळ्यांना होऊ शकतं. पण तो बाळ काही खाऊ शकत नव्हता. म्हणजे त्याची इम्युनिटी एकदम पुअर झालेली. तो एकदम दिसायला पण बारीक झाला. त्याची आजी आली, आजी पण रडायला लागली की बाबा सर तुम्ही बघा आता काय करा. आम्ही एवढे फाईल बघून, आणि फाईल म्हणजे एवढी हत्ती आणलेली, सगळीकडे जाऊन आलेले. म्हटलं तुम्ही काळजी करू नका, आपण त्याच्यावरती पूर्ण अभ्यास करूया. 2 तास बसवलं त्यांना. 2 तास आपण त्यांचं पूर्ण समजली, हिस्ट्री समजली. मग त्यानंतर त्यांना मेडिसिन्स दिले. आज त्यांनी आपल्याला एक व्हिडिओ रिव्ह्यू पण बनवून दिलाय की तुम्ही म्हणजे त्यांनी म्हणले की तुम्ही देव सारखे. मी बोललो तुम्ही देव कधी बोलू नका. त्यांनी पाठवलेले आपण माणूस आहोत आणि आपण फक्त निमित्त आहोत. त्यामुळे आता तो बाळ सगळं खातोय, पितोय, आता फॉरेन फिरतोय, सगळं करतोय आणि आज तो माझ्यासमोर तो मोठा होतोय. म्हणजे हे ह्याच्यापेक्षा जास्त आनंद म्हणजे त्याची जी सुरुवातच होती घडण्याची, तिथेच तुम्ही ते चांगलं केलं आणि योग्य व्यक्तीकडे, डॉक्टरांकडे आल्या ते रुग्ण, म्हणून त्यांना रिझल्ट पण चांगला मिळाला. आज ते खाते पिते, म्हणजे खरंच एक विश्वास पण होऊन जातो ना डॉक्टरांबद्दल. आपल्याकडे सगळे विश्वासमुळेच येतात. आणि आपलं मेन मूळ जे आहे आपलं ब्रँडचं, जसं आपण मी नाव ठेवलंय द होमिओपॅथी हाऊस. अच्छा, ते काय बरं ते द THH म्हणजे हे काय बरं, मला जरा थोडंसं त्याबद्दलच मी थोडी हे करत होतो. सांगतोय की THH म्हणजेच द होमिओपॅथी हाऊस. हा आपल्या क्लिनिकचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये फिलॉसॉफी आहे, ट्रस्ट आहे, हार्मनी आहे, हॉलिस्टिक आहे. म्हणजे एक कुठल्याही पेशंटला एक पहिले तर डॉक्टरवरती भरोसा पाहिजे की तुम्ही करणार, तुम्ही बरं करून देणार. आणि मी त्यांना तसं समजवतो, सांगतो आणि मग आपण त्यांना पूर्णपणे बघतो. इथून ते टोकापर्यंत त्यांची माहिती घेतो की तुम्हाला काय त्रास आहे आणि काय आहे. आणि मग त्यांना पूर्णपणे बघून मग आपण ट्रीटमेंट करतो. आणि तेच आपली फिलॉसॉफी आहे. म्हणून हा एक घरासारखा संबंध आपल्याला बनून जातो पेशंट सोबत. म्हणून ते मी तसंच पाहिजे. म्हणजे डॉक्टरांसोबत सर्व आपण काही लपवत पण नाही, असं असे डॉक्टर आल्यानंतर. मग आता मला विचारायचं की आता ऍलोपॅथी असते, इतर जे आपण औषधं घेतो, मग होमिओपॅथी हे सगळ्या प्रत्येक आजारासाठी योग्य आहे की नाही, हे तुम्ही कसं ठरवता? बरोबर, हे खूप इम्पॉर्टंट, परत एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही विचारलाय. क्वेश्चन तर सगळ्या आजाराला कधीच कुठला पण ट्रीटमेंट मोड फिट होऊ शकत नाही. जसं वन साईज फिट्स फॉर ऑल आपण म्हणतो, एकच गोळी, या आजाराला पण एकच गोळी, तुम्हाला पण एकच गोळी, तुम्हाला सर्दी आहे तर तुम्हाला हे सांगितलं, असं नसतं.
ते ॲलोपॅथिक पॉईंट ऑफ व्ह्यूचं असतो आणि जिकडे ती गरजेची आहे ॲलोपॅथिक मेडिसिन, जसं इमर्जन्सी झाली किंवा दुसरे काय आजार झाले किंवा एकदम प्युअर सर्जिकल केस आहे तिकडे आपण होमिओपॅथी ते फक्त सपोर्ट करू शकतो, पण ते पण आपण त्यांना सांगतो की कुठे आपण हे करू शकत नाही आणि कुठे आपण करू शकतो. भरपूर असे सर्जिकल केसेस आहेत जे स्टेजेस अर्ली स्टेजेस मध्ये असतात, त्यांना पण आपण बरं केलेलं आहे आणि ते सर्जरी पण अवॉइड केली. ते सर्वात मोठं आहे. तुम्ही मला विचारायचं, मी पूर्ण माहिती करतो, मी याच्याबद्दल पूर्ण तुम्हाला सांगतो की तुम्हाला हे आजार आपला याच्यामध्ये क्लिअर होईल की नाही, होमिओपॅथीने क्लिअर होणार नाही होणार, कसं होणार, पूर्ण मी समजवतो आणि मग ट्रीटमेंट प्लॅन सुरू करतो मी. म्हणजे तुम्ही ठरवता आणि मग सांगता की इथे आपल्याला आता थांबायचं आहे. तर मग असं तुम्हाला म्हणजे तेव्हाच तुम्ही सांगता की आता तुम्हाला दुसऱ्या रुग्णाकडे डॉक्टरांकडे जायचं असेल तर रेफरन्स पण मी स्वतःच देतो की तुम्ही सरांकडे भेटून या, मॅडम कडे भेटून या आणि हा जो त्रास आहे तो फक्त त्या औषधाने जाईल, तुम्ही भेटून मग या, मग बाकीचं मी करून देतो, तसं पण करतो. बरं बरं. आणि काही लोक पण होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी मध्ये थोडस हे करतात डिफरन्स आणि थोडेसे म्हणजे म्हणतात की नाही स्लो होणार आहे, हे होणार आहे, तर त्यांना तर बरीचशी प्रश्नांची उत्तरं मिळालीच असेल तुमच्याकडून, हो की नाही? आणि स्लो म्हणजे हा सर्वात कॉमन, खूप स्लो आहे, खूप वेळ लागणार आहे. आपण जसे आजार अक्यूट प्रॉब्लेम म्हणजे आता झालेले प्रॉब्लेम लगेच नसतात, ते प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह पण होतात. आणि जे आपले मोठे आजार आहेत जे फक्त क्रॉनिक प्रॉब्लेम असतात, जे वर्षापासून अजूनपर्यंत कधी क्युअर झालेच नाही, तर वेळ लागणार. हो ना. आणि आजार लगेचच उद्भवत नाहीत ना, ते आपल्या शरीरात ते तयार होत असतात. आणि छोटे मोठे आजार आहे ते जसे आपण ॲलोपॅथी घेतली आणि 3 दिवसात बरं झालं, तसं होमिओपॅथी मध्ये पण आज तुम्ही आले, उद्या तुम्हाला बरं वाटायला लागलं, लगेच तुम्हाला रिझल्ट येतो. अशी स्लो ही फक्त हे म्हणतो ना आपण एक लोकांची मिथ आहे, असं मिथ. तर डॉक्टर तुम्ही आता शिक्षणामध्ये म्हणजे हाच विषय का निवडला, म्हणजे ह्या क्षेत्रात बरेच आता डॉक्टर बनताना बरेचसे हे असतात पार्ट आहेत माझ्या मते, तर तुम्हाला हाच याच्यातच का वाटलं? कसं आहे ना की मी लहानपणापासून एक डॉक्टर फॅमिलीमध्ये जन्मलेलो आहे. माझ्या घरात आता ऑलमोस्ट 11 डॉक्टर आहेत आणि 12वा बनतोय आता. अरे म्हणजे 11चा आकडा किती शुभ आहे. शुभ आकडा. म्हणजे तुम्ही 11वे आहात? हो. मी 11वा नाही, मी ऍक्च्युली पहिलेच आहे, माझ्या नंतर पण अजून 3 आहेत. खूप छान. पण म्हणजे मेन लेगेसी ते फॅमिली मधून आलेली आहे. मग त्यांना बघून लहानपणापासून मी बघायचो की काय आहे, का आजार का होतो हा प्रश्न एक माझ्या डोक्यात असायचा. आणि मग मी माझ्या समजा जे माझे मामा आहेत किंवा माझे भाऊ आहेत, जे पण डॉक्टर्स आहेत फॅमिलीमध्ये, त्यांना विचारायचं की हा का. मग ते तर जे बेसिक आन्सर आहे, ऑफकोर्स लाईफचा आन्सर आहे की हे इन्फेक्शन आहे त्यामुळे झाला किंवा हा आजार हॉर्मोनमुळे झाला. पण अजून मला वाटायचं की का होतंय, मलाच का झाला, मी पण सेम माणूस आहे, तुम्ही पण सेम माणूस आहात, मग तुम्हाला हा आजार का नाही आणि मला हा आजार का. मग त्याचे जे उत्तर आहेत त्याची फाइंडिंग करता करता मग मला कळालं की ह्याचे सगळ्यांचे उत्तर होमिओपॅथीमध्ये भेटतात. रिसर्च भरपूर केलं होतं मी की कुठला फील्ड चूज करू, त्याच्या मागे भरपूर स्टोरी आहे. मग त्यानंतर मी हा विषय निवडला की ठीक आहे, जिकडे ॲलोपॅथीची गरज आहे तिकडे मी ॲलोपॅथीच्या पेशंटकडे डॉक्टरकडे पाठवतो आणि जिकडे माझी गरज आहे तिकडे माझ्याकडे ठेवतो. म्हणजे ते होमिओपॅथी मधून जे मुळापासून जे आपण आजार काढतो, ही जी खरी गोष्ट आहे ते मला मनापासून खूप आवडली. आणि मग एक क्षेत्र तो निवडला आणि त्याच्यामध्येच मी MD केली आणि मास्टर्स करून ट्रीटमेंट. त्या वयामध्ये तुम्ही तो विचार केला, मानलं पाहिजे, कारण बॅकग्राऊंड एवढा स्ट्रॉंग आहे आणि ते तुम्ही बघतच मोठे झालात. खरंच हे मला माहित नव्हतं की 11 डॉक्टर आहेत आणि सगळे टाईपचे डॉक्टर, ऑर्थोपेडिक पासून सगळे आहेत. म्हणजे सगळं काही तुमच्याकडे निदान होणार आहे. मला सांगतात की बाबा तुम्ही एक काम करा, तू हा पेशंट आहे, तुम्ही बघा, किंवा मला माहिती असेल की बाबा असं आहे. सगळं एकदम सिस्टमॅटिक चालतं. खूप छान, खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता मी ऐकले की आता आपण नवीन क्लिनिक हे करतोच आहात, तर आता तुम्हाला पहिल्यांदाच कोणाला भेटायचंय रुग्णाला, तर आपलं पहिलं म्हणजे काय करावं लागेल भेटण्यासाठी? नंबर तुम्ही स्क्रीनवर द्या, सगळ्यांना सांगा आणि तुमचे जेवढे फॉलोअर्स आहेत त्यांना तर खास जे ऑफर आहे डिस्काउंट ते पण देणार आहे. हे तुम्हाला मी सांगितलं नव्हतं, आता तुम्हाला सांगतोय. तुमचे व्लॉग बघून आलेले पेशंट लोकांना मी स्टार्टिंगचे जे ऑफर्स असतात ते सगळं मी देणार. 25% ऑफ देणार स्टार्टिंग. चांगली गोष्ट, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, पण त्यांना विश्वास बसायला पाहिजे. का इकडे जाणं गरजेचं आहे, डॉक्टर का बोलत, काय समजणार आहे. बरोबर. तुम्हाला तुमच्या आजाराबद्दलची मी माहिती देणार, ते कदाच सगळे डॉक्टरकडे वेळ नसते. बरोबर. चांगलेच असतात, वाईट कोण नाही. हो ना.
पण कोणाकडे वेळ असते, कोणाकडे नसते. busy मग आपण ते असतात. सगळं आपण व्यवस्थित समजवतो आणि सांगतो. बरं. म्हणून TMCचा पाच पखाडी जो एरिया आहे त्याच्या समोरच बिल्डिंग आहे सरोवर दर्शन. अच्छा. त्यालाच ग्राउंड फ्लोअरला आपण आपलं नवीन घेतलाय. ते आणि आपण तिकडे थोडेसे आपण फुटेज करतोय. सुद्धा टाकतोय व्हिडिओ मध्ये, ते बघून घ्या. आणि प्रॉपर ऍड्रेस सुद्धा स्क्रीन वरती डॉक्टरांचा दिलेला आहे, नंबर आहे, त्यांना संपर्क करा आणि थोडं कन्सल्ट करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता. हे नाही? हो हो, नक्कीच नक्कीच. बरोबर बरोबर आहे. हा, तर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकत आलात. आपल्या सर्व म्हणजे थोडेसे उत्तर मला सुद्धा जाणून घ्यायची होती डॉक्टरांकडून. आणि आपले काही काही प्रश्न असतात की ॲलोपॅथी म्हणजे आपण जरासं वेगळ्या याने एकाने बोलल्यानंतर ते दुसरं लगेच हे करतं, कारण आपल्याला आरोग्याचा संबंध असतो. तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. आता आपण डॉक्टर आम्हाला जर एका वाक्यात पटापट उत्तर द्या. माझी काही प्रश्न आहे तिथे मी तुम्हाला विचारते. थोडासा अजून वेळ घेते आणि बघत राहा तुम्ही. डॉक्टर, रुग्ण तुमच्याकडे बघताना एक शब्द तुमच्यासाठी वापरतील म्हणजे ट्रीटमेंट घेताना, तो कोणता असेल? एका शब्दात उत्तर कठीण आहे, पण विश्वास हा सर्वात मोठा पॉइंट आहे, जे आपल्या आणि माझ्या पेशंटच्या मध्ये असतो. तोच बिल्ड करतो आपण. बरं बरं, होमिओपॅथी बद्दल लोक सर्वात जास्त कोणती गोष्ट चुकीची समजतात? की होमिओपॅथी खूप स्लो आहे. सर्वात मोठी चूक, सर्वात मोठी गैरसमज. बरं, होमिओपॅथी हाऊस हे कोणत्या एका शब्दाचं प्रतिनिधित्व करते? बॉन्ड बिल्डिंग, ट्रस्ट. बरं, होमिओपॅथी की ॲलोपॅथी? ज्या जागी जे आजाराला गरज असेल ते. बरं, होमिओपॅथी इतर उपचारांबरोबर काम करते का? म्हणजे इतर पण आजार त्याच्यात सॉल्व्ह होतात का? हो, भरपूर. बरं, एखाद्या औषधाचा सर्वात जलद परिणाम तुम्ही कधी पाहिलाय? हो, 5 मिनिटात. बरं, तुमच्याकडे सर्वात जास्त कोणती समस्या घेऊन रुग्ण येतात? असे भरपूर लिस्ट आहे, पण जे बाळ रोग आहेत, म्हणजे जे इम्युनिटीचे आहेत, मग इन्फर्टिलिटीचे आहेत, मग जे कॅन्सर रुग्ण आहेत त्यांना पण पॅलिएटिव्ह केअर म्हणतो. बरं, एका शब्दात आम्हाला काय सांगा? एका शब्दात लिस्ट मोठी आहे. अच्छा, लिस्ट मोठी आहे. बरं, रुग्ण म्हटल्यावर आलेच. हो. होमिओपॅथीचा उपचार कालावधीबद्दल जो समज असतो की सर्वात स्लो आहे, त्याच्याबद्दल गैरसमज कोणता आहे नक्की? नक्की हेच की त्यांना वाटतं की आज मला आजार आहे, मी आज गेलो तर मला 5 वर्ष लागतील, 2 वर्ष लागतील हे बरं होणं. असं काहीच नाही. जसा आजार तेवढी स्पीड. होमिओपॅथी काय करू शकत नाही? काय करू शकत नाही ते तुम्ही मला विचारा. काय नाही करू शकत? भरपूर काही. बरं, प्रत्येक रुग्णाने पहिल्या भेटीत काय आणावं? विश्वास. अरे वा, क्या बात आहे. फक्त हेच. असं छान वाटलं मला. म्हणजे एक नातं असतं रुग्ण आणि डॉक्टरांचं. तुम्ही कोणत्याही डॉक्टरच्या भेटीमध्ये विश्वास पहिला घेऊन जा, तेव्हा पायरी चढतो आपण ती की करणारच आहेत आपण म्हणून नाहीच. आणि मनामध्ये आणलं का तुम्हाला ते मानसिक सुद्धा ते होणार आहे. त्याचं होत असेल ना डॉक्टर? गोळ्यांचा काहीच इफेक्ट नाही होत. भरपूर मोठा इफेक्ट हे स्वतःचा गैरसमज किंवा सस्पिशन किंवा शक, हे जे आपण म्हणतो ना, डाऊट, ते नाही डाऊट तुम्ही माझ्याकडे डाऊट घेऊन या, काय प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे डाऊट घेऊन या, मी तुमचे डाऊट सोडवेन. पण तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही गुगलवर चेक करा. डॉक्टर खरा बोलतोय, खोटं बोलतोय, बिनधास्त विचारू शकता. बरं, आणि बरेचसं आता तुम्हाला जाणून घ्यायचं तर बरेचसं कळलंय. थोडक्यामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे. अजून तुमचं काही निदान तुम्हाला करायचं असेल, डॉक्टरांशी भेट घ्यायचं असेल तर नंबर दिलेला आहे. नवीन क्लिनिकचं ओपनिंग आपल्या ठाण्यामध्येच होत आहे, तिथे नक्की भेट द्या. आणि आता ग्रँड ओपनिंग सुद्धा होणार आहे, तर तिथे तुम्ही नक्की जमा, हो की नाही डॉक्टर? नक्कीच नक्कीच. तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सना सांगतो की संडेला 3 ते 7च्या दरम्यान तुम्ही या आणि भेट घेऊन जाल. बरं, आणि त्याचा पण पॅम्पलेट मी तुम्हाला शेअर करते, तर नक्की भेट द्या. म्हणजे तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकाल की तुमचे काही प्रश्न असतील. आता स्त्रियांचे जास्त करून मी आता ऐकलं की हे सर्व समस्या आहे, प्रेग्नन्सी वगैरे, परत काय म्हणतात त्याला, ते PCOD वगैरे. अच्छा, बरं, खूप नाव झालंय. हो ना, खूप समस्या, किडनी स्टोन, हो ना, याचे किंवा दम लागणं, हे सगळे आजार. भरपूर काही मोठी लिस्ट आहे. तुम्ही वेबसाईट वरती पण हो ना बघू शकता. सगळ्या आजाराचं निदान आपण आपल्याकडे करणार आहे. तर असे डॉक्टर आपल्या भेटीला आले आज आणि आपण प्रश्न विचारले. बरेचसे अजून मनामध्ये प्रश्न आहे, पण एका व्हिडिओत किती वेळ? तुम्हाला जर तुमच्या समस्या घेऊन यायचं असेल तर नक्की डॉक्टरांची व्हिजिट करा. क्लिनिक सुद्धा ओपन होतंय, नंबर सुद्धा शेअर केलेला आहे, की नाही? तर खूप छान वाटलं भेटून. आणि माझे सुद्धा याच्यातून प्रश्न होते की तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत माझे पण जे काही प्रश्न होते की ते सुद्धा मला जरासे माहिती मिळाली. आणि इतकं ते छान वाटलं की तुम्हाला ते
स्वतःला कितीतरी पेशंट हाताळताना किती मजा येत असेल. म्हणजे हे त्यांना ते समाधान मिळतं, त्याचा रिझल्ट येतो, तो तुम्हाला किती मजा येत असेल. आनंद म्हणजे पेशंटला बरं करणं हे माझं, म्हणजे तुम्ही सांगाल ना खरं प्रेम काय असतं, हे प्रेम आहे माझं. हो ना, की पेशंटला बरं करा आणि पेशंटला फ्रेश करून घरी फ्रेश करून एकदम. खूप आणि छान. ते सगळ्यांच्या आजकालच्या जमान्यात जे सगळ्यांना टेन्शन आहे, हो. सर्जरी होईल, हे होईल, हो काही काळजी बरं. करू नका. माझ्याकडे प्रश्न आणा, मी उत्तर देईन, कुठे काय कसं. बघा, मी काय म्हणते की आपल्याला असतं आणि लगेच आज घेतलं, लगेच उद्या फाईल बनवली, लगेच ऑपरेशन केलं, हे सगळं नसतं. सगळ्यावर उपाय हा असतो आणि सगळ्या ह्या ज्या आरोग्याच्या समस्या आपल्या बॉडीत आपणच तयार केलेल्या असतात. त्याच्यावर आपण आधी घरातून करत असतो सुरुवात, की एखाद्या स्त्रीला वाटतं की आपण घरातून करूया, आपल्या स्वतःकडे आल्यानंतर बाळाला झालं का ती लगेच उचलून जाते चाइल्ड स्पेशालिस्ट कडे वगैरे. पण स्त्रियांनी यावं किंवा कोणीही व्यक्तीने यावं डॉक्टरांकडे, जास्त अंगावर काढू नये. आजकालचं वातावरणच असं झालेलं आहे आणि चिरफाड किंवा लगेचच ऑपरेशनचा पर्याय हा नाहीये. हा मधला जो दुवा आहे ना, खूप छान आहे आणि हा चांगला प्रवास आहे. भले तो पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप विश्वास ठेवून हा करायचा आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी आवामला हे सांगायला पाहिजे की जे आपले वयस्कर माणसं आहेत, 60+ चे, त्यांचे जे आजार आहेत, सांधे वगैरे, सांधे दुखणं किंवा काही असू दे, हे सगळ्या आजाराचं पण ट्रीटमेंट आपण करतो. किंवा मानसिक रोग असतात, कोणा डिप्रेशन असतो, या सगळ्यांवरती पण आपण उपचार करतो. आणि स्पेशली 60+ चे जे आहेत त्यांना आपण स्पेशल डिस्काउंट देतो क्लिनिक मध्ये आणि त्यांना पण आपण समजून घेतो आणि त्यांच्या आजाराचं. चांगली गोष्ट आहे. तर डॉक्टर, खूप आभार तुमचे, छान माहिती दिली आणि तुमचं पुढे छान आशीर्वाद सुद्धा माझ्याकडून तुम्हाला, आमच्या युट्यूब फॅमिलीकडून खूप महत्वाचं, खूप सदिच्छा तुम्हाला, की अजून तुमच्याकडून रुग्णांची सेवा व्हावी आणि अजून तुम्ही याच्यातून काही अजून अभ्यास करा आणि आमच्यापर्यंत बरेचसे रुग्णांची हे करा, आनंद द्या, हाच मी म्हणेल. आणि सर्वांचं चांगलं हो, खुकी नाही. आणि एक देव नसतो, पण देवाप्रमाणे डॉक्टर असतात की त्यांना हे कार्य सोपवलेलं आणि सगळ्यांनाच हे जमत नाही. याच्या मागे इतका सखोल अभ्यास आहे, मेहनत आहे रात्रंदिवसाची, तेव्हा हे आपल्यापर्यंत उपचार आणलेले आहेत. असं नाही की लगेच आलंय आणि आपल्यावर कुठलीही गोळी दिलेली आहे. म्हणून मेडिकल मधून डायरेक्ट न गोळी न तुम्ही काय म्हणाल त्या बाबतीत, एक म्हणाल की लगेच असं आलं, एखाद्याला ताप आला की आपल्याला नकोच येतो ताप, तर त्या बाबतीत लगेच एक गोळी घ्यावी, हे तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे नेहमी तुम्ही घेऊ शकत नाही ना, पण ताप का आलाय ते तुम्हाला माहिती पाहिजे. कुठला व्हायरलने आला असेल किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीने आला असेल किंवा वेदर चेंजने आला असेल, तर तुम्ही फक्त एक गोळी मेडिकल मध्ये, तिसऱ्या दिवशी तुम्हाला तो ताप एवढा वाढतो मग तुम्ही पळत जाता. बरोबर. मग ऍडमिट करा, हे करा. हे सगळं तुम्ही न करता, टाळाटाळी न करता यावं आणि औषधं घ्यावी. पण त्याच्यामधून पण लवकर त्यांना बरं करा. बरोबर. आणि सगळ्यांनी चांगलंच राहा, चांगलं खा, वेळेवर खा, हो की नाही? तुम्ही काय सांगाल, एक संदेश द्या, की म्हणजे आजार न होण्यासाठी अजून एक संदेश द्या तुमच्या मार्फत. आपण सांगतो की खाणं व्यवस्थित पाहिजे, व्यवस्थित छान खाणं, क्लीन खाणं, बाहेरचं खा पण लिमिट मध्ये खाणं. लिमिट सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्लस तुम्ही थोडं मेंटली रिलॅक्स राहा. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतो. किंवा एक ए ऑप्शन किंवा बी ऑप्शन, फक्त झोपून काढलं, झोप झाली की आपण उद्या बरं होणार असं नसतं. सगळ्यावर उपाय आहे. सगळ्यावर उपाय. थोडं स्ट्रेस कमी घ्या आणि चांगला लाईफस्टाईल करा, थोडी वॉकिंग करा आणि हेल्दी राहा. ते सर्वात महत्त्वाचं. छान सांगितलंय. फिट राहा, आरोग्य राहा, निरोगी राहा. आणि जर काही प्रॉब्लेम आला असतात, असे आता डॉक्टर्स आहेत, त्यांना नक्की भेट द्या लगेचच. असं तुम्ही काही हे करून राहू नका, अंगावर काढू नका. हेच आताच जे वातावरण आहे ते खूप बेकार झालेलं आहे. तर छान असं वाटलं. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा प्रतिक्रिया मार्फत तुम्ही लिहून पाठवू शकता, मला सुद्धा कळणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण आपल्या चॅनलवर येणार आहोत. हा थोडासा वेगळा हटके असा व्हिडिओ होता. माझे सुद्धा प्रश्न होते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. नमस्कार. तर या नवीन क्लिनिकला तुम्हाला कसं यायचंय? 5 पकाडी एरियामध्ये यायचंय. खाणा स्टेशन पासून तुम्ही 10 मिनिटात पोहोचू शकता. समोर दिसतंय कल्याण ज्वेलर्सचं मोठं शोरूम आहे. त्याच्या पलीकडे सरोवर दर्शन म्हणून ही बिल्डिंग आहे आणि तिथेच हे बघा